दादा बकऱ्याला पाणी पाजून आणलं का? पाजू नाही का मग आता? बकऱ्या आल्या मस्त ठेवल्या बांधून आणि अशा मस्त अशा सावलीच्या आराम करू राहिल्या. मस्त अशी सावली आहे त्याला बसायला. तर पाणी पाजून आणल्या म्हणतात दादा, तर काही पाणी पाजत नाही. आता त्याला करू देतो मस्त बागल, कारण का 4 वाजता डबल जायचं आहे त्याला चरायला. आमची टिंगरू बी मस्त आराम करू राहिली. झाली आता त्याला 2-3 दिवसाची सवय आणि नाही राहिली. फक्त आता आंघोळ करायची. मी आंघोळ करून घेतो, जेवण करून घेतो. नाही नाही म्हणता म्हणता तरी फोन एवढे यायला लागले मला का मरणाचे. आज दादा घरी होते तर मला काही टेन्शन नाही. लंगडू महाराजले आणायचं ना, बैलाले आणायचं ना, चारा पाणी करायचं. दादानं घेऊन घेतले बैल बी घरात आणि लंगडू महाराजले घरात घेऊन घेतलं. आता करतो मी जेवण. एवढी भूक लागली का लय. भांडायचा एवढा पसारा झाला आज का बापा. एका मटणाच्या भाजीच्याने एवढा पसारा झाला. आणि आज खरबुजे घेतली होती. आज नाही जर भाकर धकली तर खरबूज आहेच आपल्याला. पोटात काहीतरी गेलं पाहिजे एवढीच आशा आहे फक्त. पण ते काय जाऊन नाही राहिलं आणि थकवा जाऊन नाही राहिला जीवाचा. भाजी तर केलेली आहे हौशीने आणि चटई टाकून ठेवली आराम करायला. आता किती आराम करावं मला हे समजून नाही राहिलं. काय एवढा आराम भारी जाऊ राहिला मला का काय काय नाही. मी झोपली तर अशी झोपली का लय. बकऱ्या कधी गेल्या मला माहीत नाही. बाहेरही सगळं शेण पडेल ठेवलं घरीच होते आज. संध्याकाळची झाडझूड चालू आहे आता सध्या. बैल व ढोलं सगळे गेले बाहेर आणि बकऱ्या बी गेल्या चरायला. आता झाडून काढून घेतो. एवढं मी बाहेर लय मोठा पसारा पडेल आहे शेणाचा. सकाळी झाडून नाही काढलं नाही उन्हाच्यानं. ऊन लय तपत ऊन लय होतं आज बी. आता चरून आल्या बकऱ्या आणि शेतारात देतात का माही. झाडझूड व्हायला बकऱ्या घरी. एक कुठ्यावर नाही थांबत बकरी. कोणी कुठी कोणी कुठी. एकही बकरी कुठ्यावर नाही थांबत. कोणी कुठी कोणी कुठी. बांधत नाही का? अरे तू लय बंद झाला का? पचारायला जाऊ जाऊ. एका एका बकरीले एका एका पिलाले धरू धरू बांधा लागते. त्यासाठी यायची. त्यासाठी यायची वाटच पाहायला लागते. एकट्या माणसाले तर काही हे बांधू देत नाही. या मग संध्याकाळचा चहा प्यायला. आज इकडेच ठेवतो चहा. दादा मी घरी येऊ फक्त आता दोघं बापले का. मग म्या म्हटलं का चहा इकडेच ठेवावा आता. आणि तिकडे व्हिडिओ शूट करायला लाईट बी नाही. काल लावून पाहिला तर तोही नाही लागला. म्हणून मी संध्याकाळचं असं काही शूट करत नाही, कारण का त्या घरात लाईट नाही.
जाते काय माहित त्या घरात लाईट. स्वयंपाक करावं लागते का नाही पाहून घेतो आताच. एकच पोळी हाय, स्वयंपाक करावं लागते. चहा पिऊन घेतो पहिले, पाहतो काय स्वयंपाकाचं तर बीड आता. ते बी दादाला विचारावं लागेल. लागा मग आता संध्याकाळच्या कार्यक्रमाने दादाचा मला स्वयंपाक करावा लागते. अशा 2-3 पोळ्या टाकून घेतो पटकन आणि भाजी करून घेतो. तुम्ही पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.